पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे नंदू, 2 दिवस आलासच नाही। मला वाटलं आता काही तू येत नाही, पण आज अचानक हे महिन्याभराच्या बजेटचे पैसे रिक्षातच संपले म्हणून घेऊ शकलो नाही। आज शेवटी मी आईकडनं पैसे। नंदू, अरे एवढं काही करायची गरज नाहीये, मी देत जाईन पैसे। म्हणजे उद्यापासून ऑफिस पर्यंत फक्त सोबत यायचं। मग ठीक आहे। हा पण एक अट आहे। अट? हो। कुठली? डबा। डबा? जेवणाचा डबा रोज तुला वहिनी करून द्यायचा ना, आज त्या नाही येत म्हटल्यावर जेवणाचा डबा कोण देणार, म्हणून जेवणाचा डबा आणलाय। आणि ए बाई, बाहेरचं खात जाऊ नकोस, त्रास होईल तुला। वर्षा, काय झालं? वाईट वाटलं का? नाही बे, हे बघ बाई, तू बाहेरचं खात जा, पण पचल तेच काय, एवढंच माझं सांगणं होतं। नाही नाही, तू बोललास आणि डबा दिलास म्हणून वाईट नाही वाटलं। आनंदीची आठवण आहे। आम्हाला घरातल्यांना बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये ना, म्हणून ती बिचारी रोज पहाटे उठून स्वयंपाकघरात राबते। बघ ना, ती यायच्या आधी आम्ही फक्त बाहेरचं खायचो, पण तिच्यामुळे आम्हाला घरातलं खायची सवय लागली। शिस्त लावली तिने आम्हा सगळ्यांना। शिस्त? हो, घरातली विस्कटलेली घडी सावरण्यासाठी घरातल्या माणसांना शिस्त लावायला पाहिजे। वागण्याची शिस्त, बोलण्याची शिस्त, खाण्याची शिस्त। आनंदी आली आणि आमच्या घराला घरकोण आली, आणि तू आज हा डबा दिलास ना, त्यामुळे तिची अजून आठवण आली। थँक्यू। खूप दिवसांनी अशी शांत झोप लागली असत ना दुपारची। झोप बाय तू। शिरा पडली? एका आताच काय झाला? जाओ। ओके बाय, माझा पोर जागे होत ना माझा। काय आबा, झाली का रे जेवणा? शिरा पडली हो, आता किती कड मारलो। आबा, अगो काय नाही, झोप तू। अगो काशी तू। आबा, राहू द्या। अगो लाईट गेली आता, तुझी झोपमोड होऊ नये म्हणा। किती दिवसांनीलच तू बाहेर अशी दुपारची झोप थंय गावत नसतली ना। तुझी साखर झोप मोडू नये असं वाटतं। मुंबईत लय कामं असतात ना गो। नाही हो आबा, वेळ तरी जाता कामामुळे घरात। आनंदी, या खरा सांग, थैसर सगळं नीट आणा गो, म्हणजे परत तुझ्या सासयेन काय मागच्या सारख्या? नाही नाही आबा, माझी सासू माका औषधासारखी जीव लावतात। आबा, माका एक नाही 2 औषध असतात, एक आमची आई आणि एक रमाताईंची आई। ओके ठीक आहे, पण मग जावई बापू बरोबर? आबा, तुम्ही खूप काळजी करतस, सगळं ठीक आहे। तसा नाही गो, जावई बापूंचा फोन नाही येलो ना, शनिवारी येतील ना। झोप झोप बाय, झोप। आई, चिंगी जेव्हा असं हट्ट करते ना, औषधं न घेणं वगैरे, काय समजू शकतो, लहान आहे ती। बाबा असं का वागतायत? त्यांच्या अशा वागण्याने त्यांना काय त्रास होऊ शकतो याची कल्पना नाहीये का?
गेल्या वेळेला किती त्रास झाला होता. मी होतो इथे म्हणून ठीक आहे. तर पुन्हा जर का असा काही त्रास झाला आणि मी जवळ नसेन, कुठल्या कामात असेन, तुम्ही कसं सांभाळणार त्यांना? कोण सांभाळणार मग त्यांना? म्हणूनच आनंदीला घेऊन ये. ती सांभाळेल. औषधं, इंजेक्शन, त्यांना शरीराचा इलाज होईल. पण मनाचं काय? त्याला कसं शांत करणार आहे ती औषधं? राघव, अरे मन दुखावलं रे आनंदी निघून गेल्यानं. खरं तर तिनं इथं असायला हवंय, आपल्या सगळ्यांमध्ये. समजते ना तुला? अरे आमचं सोड, तुझं काय? अरे तुझी आजही तीच अवस्था होईल हळूहळू, जशी रमा गेल्यावर झाली होती तशी. स्वतःला समजावशील रे, पण किती दिवस? आनंदी या घरात पाहुणी म्हणून आली नव्हती रे, की 2 दिवस झाले आणि विसरलं तिला. तिनं तुझ्या मनात स्थान निर्माण केलं होतं, जागा निर्माण केली होती. अरे आपल्या सगळ्यांना जिंकलं होतं तिनं. आणि ती गेल्याचा त्रास तुला आज जाणवला नाही, तरी हळूहळू हा त्रास, त्याचे परिणाम तुला जाणवतील. आणि नंतर जो त्रास तुला होईल ना, त्याच्यावर कुठलाही डॉक्टर इलाज करू शकणार नाही रे. आणि मग पुन्हा एकटा पडशील, एकाकी होशील. म्हणून सांगतो, अजूनही तू आपली चूक सुधार, आनंदीला घेऊन ये. मग ना मी तू जसं सांगशील ना तसा वागेन. पण आनंदीला घेऊन ये रे. तिला घेऊन ये आनंदीला. हो, वर्षा कधी येणार? काय सांगायचं मालती ताई, तिला म्हंटल होतं लवकर ये. म्हटलं ऑफिस वाल्यांना सांग की मला आज लवकर जायचंय. पण ऐकतायत, ही मुलं ऐकतायत आजकालची. एक काम करू का मी? आज तुला फोन लावू का? हॅलो. हा पोचले मी. हो घरातच पोचले. घरात. हो चल 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 बाय. सॉरी मला उशीर झाला. मी आले, पर्स ठेवून येते. आता हे रोजचं आहे. मी पोचले, मी घरी आले, मी ऑफिसला गेले. रोजचं एकमेकांना सांगणं सुरू. हे कोणाबद्दल बोलताय? हो काकी. अहो तो नाही का आईच्या ऑपरेशनच्या वेळेला आला होता हॉस्पिटलमध्ये. हा तो ना कधी कधी या एरियात येतो, त्याचं काम असलं की मग भेटतो मला. सावई काही बोललात का पाटकर? नाही. वर्षा, आता हेच पुराण लावणार आहेस का तू राघव येईपर्यंत, का चर्चा करूया आपण? हो बरं मला सांगा, काय प्रोग्रेस काय? अगं कसला डोंबल्याचा प्रोग्रेस? काय झालं? अगं तू आजोबांचा गोळ्यांचा नाटक फेल. आपल्याला ना काहीतरी नवीन उपाय शोधायला हवाय आता. मला कळत नाही, म्हणजे मालती ताई तुम्ही पण लक्ष द्या मी काय म्हणते ते. एवढा मोठा ताडावाडासारखा माणूस हा, एवढीशी सुई असते ती, एवढीशी इंजेक्शनची, त्याला काय घाबरायचं? म्हणजे मला या प्रश्नाचं उत्तर अद्याप सुलक्षणाताई, माझं तुमच्यापेक्षा बरं आहे. नाही एवढंच गुडघ्याचं ऑपरेशन झालं, मी मरते असं तुम्ही करत नाहीये ना. हो पाटकर, ऑपरेशन होतं ते, सुई नव्हती एवढीशी. हे काढलंय, हे असं घोटा काढलाय, तिथे हाड बसवलंय. हो ना, मग माझं पण दुःख वेगळं आहे. नाही, ऑपरेशन वेगळं असतं. अरे काय चाललंय तुमचं? राघव येईल आता. तुम्ही एक काम करा, चिंगीला ना आनंदीच्या नावाचा ध्यास घ्यायला सांगा. शाळा बिळा सोडायला सांगा तिला. काय? राघवचं ना चिंगीवरती खूप प्रेम आहे, तो तिला नाही म्हणणार नाही. सारखा सुई काढतायत माझं, सांग आता. मला ना एक आयडिया सुचलीये. वर्षा, तर माझी आयडिया सांगायची नाही. तुम्ही सगळेजण हे विसरताय की आपल्याकडे एक हुकमी एक्का आहे. हुकमी एक्का? कोण? चिंगू. आता तू काय सांगते ना
हे नीट लक्षात ठेवायचं आणि तसंच वागायचं. आता घरात सारखं आई 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 करत फिरायचं. आईची आठवण येते म्हणून रडायचं, शाळेत जायचं नाही. ओके? मूर्ख म्हणता म्हणता माझी लेक किती हुशार निघाली ग. काय काय म्हणजे मला कळलंय तुला काय म्हणायचं ते, की म्हणजे चिंगीने तिच्या आईची हाय घ्यायची. माझी आई माझी आई माझी असं ना. मस्त आयडिया आहे तुझी. हो ना. तिची काय आयडिया माझी आहे, क्रेडिट घेतलं हे मी. वर्षा ना हल्ली जरा जास्तच हुशार होत चालली. कळलं तुला. म्हणजे आता यापुढे तुझं मिशन काय असणार आहे, सारखं आई 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 असं करायचं. मला आईची फार आठवण येते, मला आईची फार आठवण येते असं बोलायचं. अगं पण आजी, मला आईची आठवण तर नेहमीच येते. सगळ्या एकत्रित काय झालं? सुलक्षणाताई, आता आपल्याला काळजावर दगड ठेवून दुःख पचवायला लागणार आहे. भूक लागली नाही तरी 4 घास जबरदस्तीने पोटात टाकायचे आणि मग आराम करायचा. चल मालती, नको. काका या परत. गोळ्या घेतल्या तुम्ही? हो घेतल्या. पाटकर नीट जा पाटकर. काकी या परत. आजी परत ये. चल बाई चिंगे, उद्या सकाळी शाळा आहे ना तुझी, तयारी करावी लागेल तुला. ये, मी गाडीने पोचवते. इथे बस माझ्या मांडीवर. ये ये. आजी तुला एक गोष्ट माहितीये, तुझं ऑपरेशन झालंय. नाही लक्षात राहत सारखं सारखं. मी आईशिवाय नाही जाणार शाळेत. मला आई पाहिजे घरी. अगं गेला तू. गेला? आधी नाटक सुरू करायला काय झालं? किती कोण आवत होते मी. काय करून बसलो मी? एका क्षणात मी रमा आणि आनंदी दोघींना गमावून बसलोय. जिने माझा संसार उभा केला ती माझी रमा, जिने माझा संसार सावरला ती माझी आनंदी. दोघींना मी गमावून बसलो. काय करू मी? काहीच कळत नाही मॅडम. खूप मोठी चूक करून बसलोय मी, खूप मोठी. राघव, कळतंय ना तुला? मग आता तरी स्वतःचा अहंकार मध्ये नको आणू. हे मंगळसूत्र जिचे तिला ते परत दे. ज्या हक्काने आनंदीकडनं मागून घेतलंस ना मंगळसूत्र, त्याच हक्काने तिच्या गळ्यात घाल. राघव, परत घेऊन ये तिला.
काय झालं सायकलला? आनंदी तू कधी आलीस गावाकडं? काय कल्ला पण नाही. आपण पण चांगल्या नाही बा. हा झाले, येऊन 2 दिवस झाले. पण सायकलला काय झालं? काय नाही, ती आता जुनी झाल्या, बिघडता सारखी. तुझा मुंबईचा संसार कसा चालला? काय गावाकडची आठवण बिटवण येता का नाही? न येऊन कसं होयत? म्हणान तरी लय सगळ्यांका भेटूक. बाकी आपल्या गणपतीचा कारखाना कसा चालू हा? आता होतो, हळूहळू सुरू होतो. भरपूर ऑर्डरी मिळाल्या असतील ना? वय वय वय, बाप्पाच्या कृपेने आहे ते. आता एक डोळे रंगू एक पोरगो ठेवला हा. पण बाय तुझ्या हातची सर नाही गो. काका शिकत हळूहळू. वय वय वय. बाकी तुझा मुंबईत काय चालू आहे का नाही? म्हणजे हातात कला असान नुसती घरात राबत नाही ना? ह्यांनी एक जागा घेतलेली हा माझ्यासाठी. थैसर काम करते, चित्र काढतय, भरपूर ऑर्डरी मिळतात. कोणी नावाच्या पाट्या बनवूक सांगतय, कोणी भिंतीवर लावूक वस्तू बनवूक सांगतय. ह्या वर्षी गुड्यांची ऑर्डर मिळाली होती, 30 गुड्या बनवून दिल्या. वा 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 वा, म्हणजे भगवान तुझी कला जापल्यानं वाटता. अगं नाही तर काय, पोरींच्याकडे गुण असतं, पण एकदा का लग्न झाला ना की चूल आणि मूल. आता एक काम कर, एवढा सगळा करतस ना तर गणपतीचं पण काम कर. गणपतीची सेवा हात लिवलेली आहे तुझ्या. बरोबर हा काका, पण थैसर कोण मिळणार ना? माझा एक मित्र असत मुंबईत, म्हणजे होता, आता तो वारला, पण त्याचं चेडो आणि बायको त्यांचा कारखाना सुरू ठेवतो म्हणता. हवा तर नंबर देता मी त्याचा. हा, आबांका पाठवा, मी घेते त्यांच्याकडून नंबर आणि माझा नवीन नंबर पण पाठवते. हा दे त्याच्याशी, मी पाठवतोय त्या का. बरं अजून असायच ना 1-2 दिवस, मग येतोय मी घरी. हा नक्की हा घरी? अगदी नक्की. आता पहिला ह्याच्याकडे बघता, ह्या का चालू करू बाया. चिंगी, तुझ्यासाठी मी दूध आणतोय. दूध प्यायचं आणि लगेच शाळेत जायला निघायचंय. चिंगी, अगं आज तू माझा फेवरेट शो चालू. काय चाललंय तुझं? हा असा टीव्ही बघत बसलीस ना तर तुझा बाबा ओरडेल तुला. सांग नाही ना, सांगते टीव्ही बघू नको. काय करू मग? चिंकू रडायचंय तुला, विसरलीस का तू आपलं काय ठरलंय? ठरलंय ना आपलं रडायचं. मला कसं जमेल रडायला? काय चाललंय तुम्हा दोघींना? मला कसं जमेल रडायला? खोटं रडायचंय. ट्राय कर. ऍक्टिंग. हे बघ असं जबडा कर आणि मग आवाज काढ घशातून. शाबास. अगं हसते. मला सांग, आनंदीने घरी यायला हवंय की नाही? हो. मग बोल. कर ना. थांब एकदा करते. बोल. प्रयत्न कर. शाबास. अगं चिंकू काय सांग बहिला. तुला नाही जमणार. इकडे मी तुला डोळ्यातून पाणी. काय करणार आहेस तू? मी तुला नाही जमणार ना, मी करते बघ. काय झालं? काय ग बाई, काय माहिती काय रडते. माझी रडणं थांबव आणि मला सांग झालंय काय. आणि तू अजून तयार करण्यात झाली? शाळेत जायचंय ना? नाही जायचंय मला शाळेत. मला आई हवी आहे. आई हवी. आता काय बघ बोल. नाही चिंगी, हे बघ, आनंदी या घरात यायच्या आधी सुद्धा तू शाळेत जायचीस ना, आणि मीच तुझी तयारी करून द्यायचो ना. मग आता सुद्धा तू शाळेत जायचं आणि मी तुझी तयारी करून देणार आहे. काही फरक पडलेला नाहीये, समजलं? चल आपण तयारी करूया. ये. तुला नाही जमत तुला आईसारखं. तुला ना नीट वेणी बांधता येत. तुझ्यामुळे माझी व्हॅन सुटते. आई असताना ना असं नाही व्हायचं. जी पण चुकी असू दे माझी, मला समजून सांगायची. काही नको करू, ते नको करू. मला सगळे स्कूल मध्ये चिडवतात की तुझी दुसरी आई पण तुला सोडून गेली. तूच काहीतरी केलंयस म्हणून तुला सगळे सोडून जातात असे बोलतात.